आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलीच असेल, पण उन्हाळ्यामध्ये तब्येत सांभाळता सांभाळता मौज मजेला कात्री मात्र लावायची नाही बरं का। या अशा गरम वातावरणात कोणी महाबळेश्वरला जातं, कोणी अजून काही थंड हवेच्या ठिकाणी जातं, तर काही जण वॉटर पार्कला जायला पसंती देतात। पण पुण्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की पुण्यातले जे वॉटर पार्क आहे ना ते भरपूर लांब लांब आहेत, म्हणजे मेन सिटीपासून खूप सारं ट्रॅफिक पार करून जावं लागतं, खूप सारं अंतर कापून जावं लागतं। एक एक तास ते ट्रॅव्हलिंग केल्यानंतर परत वॉटर पार्कला लहान मुलांना घेऊन जायचं, आणि ते वॉटर पार्क पण इतके मोठे की आतमध्ये भरपूर चालायचं। तर इतकं सारं करण्यापेक्षा आहे ना आम्ही जवळच्या जवळचा एक मस्त वॉटर पार्क असा शोधून काढला होता, आणि मी माझ्या मुलांना आणि भावाच्या मुलीला घेऊन आम्ही मस्त असं वॉटर पार्कला एन्जॉय केलेलं होतं। तर हे कुठलं वॉटर पार्क आहे आणि इथे काय काय फॅसिलिटी आहे आणि या एक्झॅक्ट वॉटर पार्कचं लोकेशन कुठलं आहे ना हे मी तुमच्याशी सगळं शेअर केलेलं आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला जा आणि लॉंग व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला या वॉटर पार्कची संपूर्ण माहिती मिळेल की या वॉटर पार्कची एंट्री फी किती आहे, इथे काय काय फॅसिलिटी आहे, खाणं पिणं कसं आहे आणि काय काय आम्ही धमाल केलेली आहे ना इथे, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तेव्हा न चुकता आपल्या चॅनलला जाऊन हा संपूर्ण व्हिडिओ जरूर बघा आणि आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।